मध्ये डबल ॲक्टिंग पॉवर स्टेअरिंग पंप लागलेला आहे, जो टर्निंग रेडियस पण कमी घेतो. आणि या ट्रॅक्टरमध्ये हायटॉर्क इंजन लागलेलं आहे, जे 3532 सीसीचं इंजन लागलेलं आहे. आपली मेटल क्वालिटी आहे, एकदम हेवी क्वालिटी आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विश्वकर्मा ॲग्रो इंजिनिअरिंग वर्क्सतर्फे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आम्ही आपणासाठी आज घेऊन आलो आहे हिंदुस्तान 60, जे आपल्या ग्रोमॅक्स कंपनी चे प्रोडक्ट असून या कंपनीचे आपले हिंदुस्तानची जे ओळख आहे हे खूप जुन्या काळातली ओळख आहे. जे ट्रॅक्टर आज नवीन लॉन्च आपल्या मार्केटमध्ये नवीन प्रकारे नवीन टेक्नॉलॉजीसह मार्केटमध्ये उपलब्ध आपल्याकडे झालेले आहे. गेल्या 2 वर्षापासून आम्ही या ट्रॅक्टरची डीलरशिपचे काम करत आहे, ज्यामध्ये आपल्याला या ट्रॅक्टरबद्दल एकदम कस्टमरकडून एकदम चांगले फीडबॅक व चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. यामध्ये आपण बघू शकता या ट्रॅक्टरमध्ये हायटॉर्क इंजन लागलेलं आहे, जे 3532 सीसीचं इंजन लागलेलं आहे, जे 4 सिलेंडर इंजनमध्ये व्हायब्रेशन लेस येते. यामध्ये ट्रॅक्टरमध्ये आपल्या व्हायब्रेशन वगैरे जाणवत नाही. आणि हे इंजन जे आहे हायटॉर्क इंजन आहे, जे हायटॉर्क इंजन असल्यामुळे आपल्याला ताकद याची खूप जास्त ताकद मिळते. त्यानंतर आपण बघू शकता पॉवर स्टेअरिंग, यामध्ये डबल ॲक्टिंग पॉवर स्टेअरिंग पंप लागलेला आहे, जो टर्निंग रेडियस पण कमी घेतो आणि आपला ट्रॅक्टरवर चालवण्याचा जो म्हणजे ड्रायव्हरचे हात वगैरे दुखून येत नाही जेणेकरून. त्यानंतर आपला ऑइल ब्रेक मध्ये ऑइलमध्ये बुडालेले आपले ब्रेक आहे. यामध्ये हे जे आपण मेटल क्वालिटी जे आहे हे बघू शकता. मेटल क्वालिटी वगैरे आपली सर्व हेवी क्वालिटी वापरलेली कंपनी आहे, जेणेकरून यामध्ये कोणत्या प्रकारचं मेंटेनन्स तुटफूट वगैरे निघत नाही. हे जे आपली मेटल क्वालिटी आहे एकदम हेवी क्वालिटी आहे. आणि आपल्या ट्रॅक्टरमध्ये सर्व MRF कंपनीचे टायर लागून आलेले असतात, ज्यामध्ये क्वालिटी आपल्याला टायरची जास्त घसाई वगैरे लवकर होत नाही. आपल्या ट्रॅक्टरची लिफ्टिंग कॅपॅसिटी पण चांगली आहे आणि हात वगैरे सर्व एकदम याचे मजबूत क्वालिटीमध्ये दिलेलं आहे. यामध्ये तुटफूटचा काही प्रॉब्लेम आपल्याला जाणवत नाही. आपण बघू शकता मेटल क्वालिटी वगैरे काय आहे. आणि आपल्या कंपनीचे अजून दुसरे मॉडेल आहे ट्रॅकस्टार 550, जे ग्रोमॅक्स कंपनीचेच असून ट्रॅकस्टार 550 मॉडेल या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. याच्यामध्ये पण 4 सिलेंडर इंजन आहे. 4 सिलेंडर इंजनमध्ये व्हायब्रेशन लेस आणि डिझेल कन्झम्पशन फ्लो वगैरे एकदम आपल्याला चांगल्या प्रतीत मिळतो. यामध्ये पण आपण MRF कंपनीचेच टायर देतो. त्यानंतर आपल्या कंपनीसह आपल्याला समोरचा बफर वगैरे कंपनी आपल्याला प्रोव्हाइड करते, जे बाकी इतर कंपन्यामध्ये आपल्याला ते मिळत नाही. बॅटरी वगैरे आपली जी आहे ट्रॅक्टरची, हे ट्रॅक्टरच्या साईडला लागलेली आहे, म्हणजे याच्या मेंटेनन्स फ्री बॅटरी असते. एक्साईड कंपनीची चांगल्या क्वालिटीची आपण बॅटरी यात वापरलेली आहे. याची पण मेटल क्वालिटी जी आहे फेंडरची बोनटची एकदम मटेरियल क्वालिटी हेवी असते, जे आज कोणत्याच ट्रॅक्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. जे जुन्या क्वालिटीमध्ये सर्वात आधीचे ट्रॅक्टर बनवते त्याची जी क्वालिटी येत होती तेच क्वालिटी आपल्या कंपनीने आजपर्यंत कंटिन्यू ठेवलेली आहे, जेणेकरून कस्टमरला वस्तू घेतल्यानंतर त्याचा लाभ बऱ्याच दिवस मिळाला पाहिजे, मेंटेनन्स निघाला नाही पाहिजे. त्यानंतर आपल्या मटेरियलमध्ये जे आहे हे सगळे जे बीड वगैरे जे लोखंड वापरलेलं आहे हे सगळं एकदम उच्च प्रतीचे लोखंड वापरलेले आहे, ज्याने मटेरियलमध्ये नुकसान तुटफूट होत नाही. हा ट्रॅक्टर आपला सेंटर गिअरमध्ये साईड गिअरमध्ये पण अवेलेबल येतो. हा सेंटर गिअरचा मॉडेल आहे आपला. यामध्ये आपल्याला हाय लो आणि 1 2 3 4 असे गिअर सिस्टम ऑपरेटिंग भेटतात. त्यानंतर याची लिफ्टिंग कॅपॅसिटी जी आहे हे 1650 प्लस आहे. त्यामध्ये 540 RPMचा आपला हा PTO पॉवर देतो आहे. आणि आपले डॉबर वगैरे ही कंपनी आपल्याला सोबत मटेरियल प्रोव्हाइड करते. यानंतर आपल्या कंपनीचे आणखी बरेच मॉडेल कंपनी आपल्याला प्रोव्हाइड करते. त्यामध्ये 525 छोट्या ट्रॅक्टरमध्ये 4 व्हील ट्रॅक्टर येतो, एक 525चा. त्यानंतर आपला 4 व्हील ट्रॅक्टर आंतरमशागतीसाठी शेतकरी त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर 531चा ट्रॅक्टर आहे, तो पण आंतरमशागतीसाठी व शेतीच्या सर्व कामगिरीसाठी आपण याचा वापर करू शकतो. एक 545 पण येतो, जो आपल्याला शेतीचे नांगर वखर रोटावेटर सर्व प्रकारचे ट्रॉली वगैरेसाठी कामात येतो. तोही 4 सिलेंडर इंजिनमध्ये येतो. त्यानंतर हिंदुस्तान आणि 4 व्हीलमध्ये हिंदुस्तान पण आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि 550मध्ये पण आपल्याकडे 4 व्हील ट्रॅक्टर आपल्याला अवेलेबल मिळून जाईल. आमच्याकडे अजून हिंदुस्तानमध्ये 4 व्हील ट्रॅक्टरमध्ये एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये आम्ही ट्रॅक्टर दिलेले आहे. बरं जबरदस्त रिस्पॉन्स आहे, कस्टमर फीडबॅक पण चांगला आहे. त्यानंतर कंपनीने आता सोबतच या गेल्या काही महिन्यामध्ये आपल्याकडे एक 4 मॉडेल लॉन्च केलेले आहे. त्यामध्ये एक 550मध्ये 4 व्हीलमध्ये सेंटर गिअर साईड गिअरमध्ये
एक कॅबिन ट्रॅक्टर आपल्याकडे लॉन्च केलेलं आहे, ज्यामध्ये आपण ते ट्रॅक्टरमध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणताही ऋतू असला तरी आपण त्या ट्रॅक्टरवर बिना थकांचे, बिना बाहेरच्या वातावरणाचा परिणाम न होता आपण आरामात त्यात कामगिरी करू शकतो. कॅबिन ट्रॅक्टर येते. आणि एक छोटा जो आपला नॅनो ट्रॅक मॉडेल येते, जो ऊसासाठी किंवा मग आंतरमशागतीसाठी कपाशीमध्ये आंतरमशागती, ऊसामध्ये, केळीमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. जो एकदम नॅनो ट्रॅकमध्ये येतो. जो आपला ट्रॅक्टर आहे तो 3 फुटाचा बाहेर डिस्टन्समध्ये ट्रॅक्टर बनलेला आहे आणि 25 HP कॅटेगरीमध्ये तो ट्रॅक्टर बनलेला आहे. म्हणजे ह्या कॅटेगरीमध्ये जो कमी डिस्टन्सवाला ट्रॅक्टर, जो पहिला ट्रॅक्टर आहे आपला, त्यानंतर त्यामध्ये एक ई गव्हर्नर सिस्टम आणि स्प्रेमॅक्स मोडचा पण त्यात आपण कंपनीनं आपल्याला एक बेनिफिट दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला ज्या ठिकाणी जास्त ताकदीची गरज जर असली ट्रॅक्टरमध्ये, तर आपला तो ट्रॅक्टर एक स्विच बटन दाबला स्प्रेमॅक्स मोडचा की तो ट्रॅक्टर म्हणजे हायर परफॉर्मन्समध्ये काम करतो. जो म्हणजे ज्या ठिकाणी केळी किंवा मग ऊसामध्ये आपल्याला त्याचा बेनिफिट घेता येईल. आणि आपल्याला ह्या ट्रॅक्टर जर खरेदी करायचा असला तर आमच्या डीलरशिपला नक्की भेट द्या. आमची डीलरशिपचं नाव आहे विश्वकर्मा ॲग्रो इंजिनिअरिंग वर्क्स, मलकापूर, जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर गावामध्ये आहे. आणि आमचा पत्ता आहे बुलढाणा रोड, मलकापूर. आमचा मोबाईल नंबर आहे 99 22 29 88 66. धन्यवाद.